तर हाय नमस्कार सगळ्यांना। हे बघा आपण मस्त संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी करायला लागलोत। गॅसवर कांदे टाकलेत भाजायला दोन्ही पण साईडला, कारण मग पटकन भाजतात दोन कांदे। आणि फुल गॅस केला होता म्हणजे पूर्णपणे छान असे भाजले जातात कांदे। तर आपल्याला स्वयंपाकाची तयारी करायची। तुमची स्वयंपाकाची तयारी झाली का कमेंटमध्ये नक्की सांगा। हे बघा संध्याकाळचं किचन बघा पूर्ण आवरून घेतलेले बरं का किचन, पण स्वयंपाक झाल्याच्या नंतर असं दिसेल ना किचन की बस 5-6 महिने झाले किचनमध्ये कोणीच काम केलेलं नाही म्हणून इतका राडा होतोय स्वयंपाक करताना। कारण व्हिडिओ शूट करताना जर किचनमध्ये स्वयंपाकाची जर शूट करायचा असेल व्हिडिओ तर पूर्णपणे आधी साफ करावं लागतंय, भाज्या गिज्या कट करून ठेवावं लागतात, मग साफसफाई करावं लागते, नंतर किचन दाखवावं लागते। नाहीतर मग सगळ्या भाज्या एकत्र वगैरे। आता हे बघा आता जस्ट कांदा चिरलाय कारण आपल्याला नॉनव्हेज बनवायचं आहे, बोकड्याची भाजी बनवायची काळ्या मसाल्यामध्ये। आणि बघा कांदा लसूण खोडायचा राहिला आहे आपला। आणि इकडे बघा मसाला वगैरे घेण्याची तयारी चालू आहे आता। तर मसाला घेत होते, म्हटलं थोडासा मिनी ब्लॉग करून टाकावं। हे बघा किचन मस्तपैकी छान असं आवरून घेतलंय, मुलांचे टिफिन घासून घेतलेत, इकडे पण चहाचे कप वगैरे घासून ठेवले सगळे। आता संध्याकाळी आता तर सध्या मस्तपैकी छान असं किचन आवरलंय। आणि याच्यामधली आता साखर काढली तर आता हा डबा घासायचा आहे आणि नंतर पुन्हा वापस साखर भरायची। बघा मस्तपैकी किचनला भाड्याला रॅकला भांडे पण लावून ठेवलेत। आणि बघा मस्त आपलं छोटंसं मस्त किचन आहे। आणि आता स्वयंपाकाची आपली तयारी चालू आहे। तर काळ्या मसाल्यामध्ये नॉनव्हेज जर करायचं म्हटलं ना थोडं उशीरच लागतंय, म्हटलं आधीच तयाऱ्या करून घ्यावा। नॉनव्हेज आणायला गेलेले आहेत, बोकड्याची भाजी आणायला गेलेले आहेत, तर मला आधीच पूर्णपणे छान अशा तयारी करून घ्यावा। तर बघा तुम्हाला माझे जर व्हिडिओ जर बघायला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तर आपले सुरुवातीचेच व्हिडिओ आहेत बघा बघा मस्तपैकी आता छान सगळं आवरून घेतलेलं आहे। तुम्हाला बाहेरचा थोडासा व्ह्यू दाखवते आमच्या घरापासूनला। तर बघा मसाला फ्रीजमधून कोथिंबीर वगैरे काढली, बाहेरून कपडे आणले सुकलेले आताच, आणि म्हटलं मसाला काढून घ्यावा आता, म्हणजे नंतर कसं भाजी व्यवस्थित भाजून ठेवणं होतोय ते व्यवस्थित छान, आणि थंड पण होतोय तोपर्यंत, म्हणजे कसं कुकरला भाजी लावून दिली की ती 2-3 शिट्ट्यामध्ये मस्तपैकी शिजून निघती। तर हे बघा फ्रीजमधून कोथिंबीर काढून घेतलेली आहे आपण। आता आपल्याला कोथिंबीर काढायची भाजीला। कोथिंबीर बघू शकता अगदी मस्त अशी हिरवी हिरवीगार, जशी शेतातून घेऊन आलो सध्या। बघा कोथिंबीर लय छान कोथिंबीर यायला लागली। आता कोथिंबीर वड्या वगैरे रेसिपी पाहिजे असेल कोथिंबीर वडीची तर कोथिंबीर वडीची कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्हाला मी कोथिंबीर वडीची रेसिपी टाकेन। आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते पण सांगा मला कमेंटमध्ये। तर आता आपण हे ठेवून देऊ व्यवस्थित। तर तुम्हाला दाखवते मी आता मी मसाला काय काय काढलाय। आणि असं पॅक बन डब्यामध्ये जर तुम्ही कोथिंबीर ठेवली ना अगदी 15 दिवस जशाल तशीच राहते बरं का, तिला होत काहीच नाही। डब्यामध्ये जर ठेवलं तर आता हिला धुवायला ठेवायचं आपल्याला, एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन धुवायला टाकते मी त्याला। आणि किचन मस्त स्वच्छ पुसून घेतलेले म्हणून खाली ठेवली किचनवरती। बघा कांदे चिरून घेते 2-3 कांदे, आणि एक लसूण सोलून ठेवायचा राडा आत्ता पुसलेला किचनवरती। तर बघा मूठभर हरभऱ्याची डाळ घेतली, खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी, इकडं बोजवर घेतलाय, लसूण तर तिकडं अजून सोलायचं राहिला आहे, खोबरं, आणि मस्तपैकी छान बघा असं कांदे मस्त छान आपले भाजून झालेले जात आहे बघा मस्त। आता गॅस बंद करते, आणि असा कांदा भाजला ना तर भाजी अगदी आपण गावाकडे करतो का तशी भाजी लागते, म्हणून कांदा भाजताना असं भाजायचं गॅसवरती। तर भरपूर जण म्हणतात गॅसवर काही भाजायचं नाही, पण आपल्याकडे ऑप्शन नाही आहे कारण चूल वगैरे नसल्यामुळं गॅसवरतीच भाजावं लागतंय। तर बघा मस्तपैकी आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू झालेली आहे। आता पीठ मळून घेते, एका साईडला भात लावून देते, आणि याच्या बोकड्याची भाजी आणल्याच्यानंतर आपण भाजी शिजायला घालणार आहेत। तर तुम्हाला आपले असे व्हिडिओ बघायला आवडतील का कमेंटमध्ये सांगा, आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चला बाय।